नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. जन्माष्टमी आहे, स्वतंत्र दिवस आहे, तर त्यानिमित्ताने आपण शेवयांची जशी शेवयांची आपण खीर बनवतो तर त्याच शेवयांपासून आपण शेवया आणि रवाचा शिरा बनवणार आहोत. तर मी इकडे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करा. जर तुपाचं बनवायचं नसेल तर तुम्ही तेलातही बनवू शकता. मी इथे तूप घेतलेलं आहे 2 चमचे आणि 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण बनवायचं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात आपण प्रत्येक साहित्य टाकणार आहोत. आता मी इथे 1 वाटी हा रवा भाजून घेते आहे. त्याच वाटीच्या हिशोबाने आपल्याला ही शेव घ्यायची आहे, जी आपण नेहमी बघा गोड खीर वगैरे बनवतो. ती भाजकी शेवयांची जी खीर असते ते शेवया आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये फक्त काजू बदाम घेतलेला आहे मी चिरून, आणि वेलची घेतलेली आहे 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेली आहे सालीसकट, आणि दूध घेणार आहे मी इकडे 1 वाटी. तर सगळं ज्या वाट्याचं आहे प्रमाण त्या वाट्यानेच हे करायचं आहे. आणि आता आपण रवा परतून घेऊया. ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपण, नाहीतर जळण्याची शक्यता आहे. रवा शेवयांची आपण ही शिरा बनवतो आहे. जसं आपण रव्याचा शिरा बनवतो सेम तीच प्रोसेस आहे. कमीत कमी साहित्यामध्ये थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत आपण रवा चांगला परतून घेऊया. रवा बऱ्याचपैकी भाजून तांबूस रंगाचा झालेला आहे. तर आता आपल्या या भाजक्या शेवया मी बारीक चुरा करून घेतला आहे. त्या भाजक्या शेवया इकडे ॲड करणार आहे. भाजक्या शेवया पण आपण इकडे रव्यासोबत चांगल्या एकदा यांना एकजीव परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे, मिडियम टू लो. परतून घेऊया. रवा आणि भाजक्या शेवया चांगल्या परतून झाल्यात तुपामध्ये. आता आपण ज्या मापाने रवा घेतलेला त्याच वाटीभर आपण साखर ह्याच्यात ॲड करणार आहोत. साखर तुमच्या चवीनुसारच घ्या. जास्त साखर हवी असेल तर अजून साखर तुम्ही ॲड करू शकता, अर्धी वाटी. आता मी रवा आणि शेवयांमध्ये साखर टाकलेली आहे आणि ती आता आपण चांगली परतून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी दूध ॲड करणार आहोत आणि त्याच वाटीच्या हिशोबाने आपण पाणी देखील ॲड करणार आहोत. दूध ॲड करून झालेलं आहे आणि ज्या वाटीच्या हिशोबाने आपण दूध घेतलेलं त्याच वाटीच्या हिशोबाने आपण अर्धी वाटी पाणी ॲड करणार आहोत. आणि आता आपला बारीक चिरलेला ड्रायफ्रूट्स आणि इलायचीची पेस्ट टाकणार आहोत आणि ह्याला आता आपण परतून घेऊया. शकता ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण दूध घेतलेलं तेच वाटी अर्धी आपण दूध आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स केलं आहे आणि आता आपण ह्याला झाकणी झाकूया आणि ह्याला आपण चांगलं मंद आचेवर शिजू देऊया. मंद आचेवर 10 मिनटं आपण वाफ दिलेली आहे. मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे. एकदा झाकणी उघडून बघूया. परफेक्ट. आपलं पूर्ण ड्राय झालेलं आहे. जे दूध आपण पाणी टाकलेलं, मी 1 चमचा वरतून तूप सोडत आहे. पुन्हा एकदा छान शाईन येते त्याच्याने. आणि एकदा परतून घेऊया आपण. छान बनलेलं आहे. आपण तूप टाकलेलं आहे. गॅस मंद आचेवरच राहू देऊया. थोडंसं एकदा झाकणी झाकूया. त्याला अजून चांगली वाफ येऊ देऊया. अजून 5-10 मिनटं मंद आचेवर. एक्स्ट्राची 5-10 मिनटाची वाफ पण देऊन झालेली आहे. आपण एकदा झाकून उघडून पाहूया. परफेक्ट. चांगलाच वाफ आलेली आहे. अशा पद्धतीने आपला हा गोडाचा शेवयाचा आणि रवाचा शिरा बनून रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीत कमीत कमी साहित्यात आपण हा गोडाचा शिरा बनवलेला आहे, रवा शेवया मिक्स करून. तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा.